प्रमाणे उद्धव ठाकरेजी नागपूरला येऊन हनुमान चालीसाचं पठण करणार आहे, राम मंदिरामध्ये जाणार आहे। ज्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष ते मंत्रालयामध्ये गेलेले, विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे आसू पुसून म्हटलं होतं। शेतकऱ्याचा बांध वाहून गेला, शेती वाहून गेली, शेतकरी वाहून गेला, पण 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांचा विदर्भामध्ये पत्ता नव्हता। आणि त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचतो म्हणून या संकटातून बाहेर निघण्यासाठी आम्ही वारंवार त्यांना वेळ मागितली। मंत्रालयामध्ये गेलो, भेट झाली नाही, अनेकदा फोन लावले, वेळ दिली नाही। मग हे जे संकट आलं होतं कोरोनाच्या काळामध्ये, शेतकऱ्यावर आलं होतं, शेतमजुरावर आलं होतं, या संकटातून बाहेर निघताना जेव्हा हनुमान चालीसा वाचतो आम्ही म्हटलं, तेव्हा खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकलं, मला जेलमध्ये टाकलं। 14 दिवस राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून हनुमान चालीसा म्हणतो म्हणून जेलमध्ये टाकणे, राम भगवंताचा विरोध करणे, हनुमान चालीसाचा विरोध करणे, आणि आज खऱ्या अर्थानं ते स्वतःचं शुद्धीकरण करत आहे। ज्या पद्धतीनं ते सेक्युलर म्हणून वागत होते, आज हिंदुत्वाच्या विचारावर चालण्याचा ते प्रयत्न करत आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करत आहे। बाळासाहेबांचे विचाराचे आमदार जेव्हा त्यांना सोडून गेले, खासदार सोडून गेले, तेव्हा त्यांना लक्षात आलं की राम बिना हनुमान बिना काही होऊ शकत नाही। म्हणून आज त्यांना जे त्यांचं शुद्धीकरण होत आहे, शुद्धीकरण होण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, नागपूरला ते येत आहेत। त्यांना माझं आव्हान आहे की संघ कार्यालयामध्ये हेगडावारजींच्या मूर्तीजवळ जाऊन त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक त्यांनी झालं पाहिजे, त्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं खरं शुद्धीकरण हे उद्धव ठाकरेंचं होईल। आणि ज्या हनुमानगडी आम्ही अमरावतीला स्थापित केली, ज्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये नवनीत राणा होत्या, मी होतो, हनुमान चालीसाचा विरोध करून त्यांनी राजद्रोह दाखल केला, आम्हाला घरून त्यांनी अरेस्ट करून लॉकअपमध्ये टाकलं, जेलामध्ये टाकलं। तेव्हा आम्ही संकल्प केला होता 151 फुटाची मूर्ती अमरावती हनुमानगडीला स्थापित करून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे कधी अमरावतीला हेलिकॉप्टरने आले, त्यांना दुरून दिसलं पाहिजे की ही हनुमानजीची मूर्ती आहे, जे हनुमान चालीसाला आपण विरोध केला आणि ही नवनीत राणा रवी राणांनी स्थापित केली। त्या मूर्तीवर उद्धव ठाकरेंनी येऊन हनुमान चालीसा तिथे पठण केलं पाहिजे। आम्ही दोघंही, नवनीत राणा आणि मी, त्यांचं स्वागत करू, सन्मान करू, आणि हनुमानगडीला जर ते आले तर त्यांच्यासोबत हनुमान चालीसासुद्धा वाचन करू, तर खरं उद्धव ठाकरेचं शुद्धीकरण होईल, अन्यथा शुद्धीकरण होणार नाही।